रामकृष्ण हरे. सज्जन हो, आरक्षण एक विचार या विषयावर आजचा हा व्हिडिओ आहे. सर्व जाती धर्माच्या समाज बांधवांना त्यानिमित्ताने माझा नमस्कार. एक काळ असा होता की काही समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आरक्षण देणं गरजेचं होतं आणि म्हणून समाज सुधारकांनी स्वातंत्र्याच्या नंतर जी घटना झाली, राज्यघटना, त्यामध्ये विचार केला आणि त्या घटना समितीने आणि सर्व या सुधारकांनी ते मान्य केलं की या घटकाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण हा एक पर्याय आहे. आणि त्याप्रमाणे मग या घटकाला आरक्षण दिलं आणि त्या आरक्षण दिल्याच्या वेळी असं सांगण्यात आलं की हे तुम्हाला आरक्षण 10 वर्षासाठी देत आहोत. 10 वर्षांनी याचं पुनरावलोकन केलं जाईल, याचा विचार केला जाईल. 10 वर्षात तुम्ही संघटित व्हा, शिका आणि संघर्ष करा. आता या गोष्टीला 75 वर्ष होत आहेत, तरी पुनर्विचार होतोय की नाही, पुनर्विचार झाला आहे की नाही, तो समाज बराचसा प्रवाहात आला आहे. पण दुसरा समाज हळूहळू आरक्षणामुळे मागे गेला आणि तो समाज म्हणजे मराठा समाज. आणि मग त्या मराठा समाजाला असं वाटायला लागलं की अरे, आपल्यावर अन्याय होतो आहे. आणि मग त्यांनी संघर्ष सुरू केला की आरक्षण आम्हाला पण पाहिजे. कारण आता आम्ही फार मागे राहिलो, इतके मागे की हजारो आत्महत्या तरुणांनी आणि शेतकऱ्यांनी केल्या, हजारो. तेव्हा असं झालं, नोकऱ्यामध्ये आरक्षण नसल्यामुळे मुलांचे लग्न होत नाहीत, मुलंही आत्महत्या करायला. या सगळ्या गोष्टी पाहिल्या. 75 वर्षापर्यंत आत्तापर्यंत याचं पुनरावलोकन किंवा अनेक वेगळ्या सुधारणा होण्याच्या ऐवजी वेगवेगळे आरक्षणच टाकत चालले आहेत. आणि वेगवेगळ्या आरक्षणामुळे काही लोकांवर अन्याय होतो आहे आणि तो समाज मागं जातो आहे. त्यांना पुढे ओढायला पाहिजे ना. आज त्याची गरज भासू लागली आणि मग मराठा समाजाने आंदोलन हे सुरू केलं. 56 मोर्चे म्हणजे काय कमी नाही आहे. मूक मोर्चे, एकाने कधी कोणाला दगड मारला नाही असे मोर्चे काढून झाले, आंदोलनं काढून झाले. हे सगळा मोठा संघर्ष चालू आहे. पण तो प्रश्न काय तडी लागत नाही, वाढतच चाललं आहे. ते संघर्ष, समाजामध्ये विद्वेष, एकमेकाच्या निंदा नालस्त्या, सगळा समाज रोज रस्त्यावर उतरतो आहे. सर्वसामान्य लोकांना जगणंसुद्धा अवघड झालं आहे आणि तो संघर्ष वाढत चाललेला आहे. हे लक्षात घेता आत्ता प्रस्थापित सरकारने त्याच्यावर काम सुरू केलं. खूप चांगलं काम केलं. सरकारने आयोग नेमला. पूर्वी जे आरक्षण रद्द झालं होतं तर त्याच्यासाठी करेक्शन करून पुन्हा एक आदेश पण काढला आणि आयोगाने पुन्हा आपला अहवाल दिला, त्या त्रुटी दूर केल्या. अधिवेशन घेतलं, खास अधिवेशन, आणि 10% आरक्षण मराठा समाजासाठी मान्य केलं. आणि असंही सांगत आलेत ते 7-8-10 महिन्यापासनं की आरक्षण आम्ही टिकाऊ देऊ, आरक्षण कोर्टात टेकेल. आणि त्या दृष्टीने सगळे प्रयत्न करून आत्ता ते आरक्षण दिलं गेलेलं आहे. ज्या सरकारी प्रक्रिया असतात, अधिवेशन घेणं, अहवाल, मागासवर्गीयाचा अहवाल हा खरंच समाज मागास आहे असं सिद्ध करणं, या सगळ्या गोष्टी प्रक्रिया पूर्ण करून मराठा समाजाला 10% आरक्षण मान्य झालं, ते लागूही झालं. आता प्रश्न असा राहिला की सरकारला आणि समाजाला असं वाटत होतं की आरक्षण आता हे लागू झालं, हे टिकेल. आता काहीचं कसं असतं की नाही, हे टिकणारं आरक्षण नाही, अमुक नाही. मारे, त्यांनी मान्यच जर केलं आहे की आम्ही आरक्षण टिकणारं देऊ आणि आरक्षण टिकवणं हे सरकारचं काम आहे, ते कचेरी कोर्ट होणारच आहे. जरी झालं तरी आयोगाने ठरवलेलं आहे की हे समाज मागास आहे, त्यांना आरक्षण पाहिजे. म्हणजे या आंदोलनाच्या प्रभावामुळे अर्ध काम मराठा समाजाचं झालेलं आहे. आणि त्यासाठी सरकारने अगदी युद्धपातळीवर सगळे प्रयत्न केले. मग आरक्षण 10% झालं. मुद्दा राहिला की कुणबी मराठा दाखले, त्याची प्रक्रिया चालू झाली. ते बरेच लोकांना दाखले मिळालेले आहेत. आणि मग कुणबी आरक्षण
म्हणजे त्याच्यात मग एक मुद्दा निघाला आणि तो आत्ता सिरियस मुद्दा आहे आणि तो म्हणजे सखे सोयरे. त्याच्यामध्ये घाला आणि त्यांनासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे या मुद्द्यावर आडलेलं आहे आणि म्हणून ते आंदोलन अजूनही चालू आहे, शमलेलं नाही. आणि ते आता इतकं विकोपेला गेलेलं आहे की त्याला कुठल्याही सीमा राहिलेल्या नाही आहेत. समाज विद्रोह होतोय की काय अशा प्रकारची महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. तेव्हा मी एक मराठा म्हणून, मी जात वगैरे मानत नाही, मानवता ही एकच जात आहे आणि साधू संतांनी उपनिषदापासून जे तत्त्वज्ञान आहे त्याचा मी विद्यार्थी आहे, ते मी मानत असतो. सांगितलेलं आहे वेद उपनिषदांनी, वसुधैव कुटुंबकम, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणचे जहाला. ज्ञानेश्वर माऊली. तुकाराम महाराजापर्यंत तेच सांगितलं, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. हे सगळं जगच विष्णुमय आहे आणि भेदाभेद भ्रम आहे, हा अमंगळ आहे. याच्यावर आपण एक व्हिडिओ पुन्हा नंतर करणार आहोत की भेदाभेद इतका झाला आहे आता की जाती जातीवरून इतकं वादंग निर्माण झालेलं आहे आणि एकमेकांच्या जाती विद्वेष पसरलेला आहे. हा कधीही नव्हता. इतकं विषारी वातावरण समाजामध्ये झालेलं आहे. तेव्हा जात, धर्म आणि लिंग याच्यावर आरक्षण असावं की नसावं आणि याच्यामुळे काय काय समाजामध्ये होणार आहे याच्यावर पुन्हा आता पुनर्विचार करण्याची पाळी आलेली आहे. इतका समाज आता विकोपायला गेलेला आहे, सगळा समाज. तेव्हा हा गेला असताना तुम्हाला तत्त्वज्ञान सांगणं, विचार समाजापुढे मांडत राहणं हे आमचं काम आहे. जन्मभर आम्ही तेच काम केलं, आता एक विचार मांडत आहे. हे तुम्हाला प्रस्तावना सांगितली की सरकारने केलेलं काम आणि सरकारने दिलेलं आरक्षण आणि आत्ता मराठा समाजाच्या अजून असणारी जी मागणी सखे सोयरे इथे आणलेला आहे, त्याचाही GR निघालेला आहे. तो GR अंमलात आणायची प्रक्रिया पण चालू आहे. तर याच्यासाठी आता पुढे काय, तर आत्ता मला जो विचार सांगायचा आहे की तो हा आहे आणि तो शास्त्रीय विचार आहे, पांडित्याचा विचार आहे, ज्ञानी माणसाचा विचार आहे की जे माणसं समाज सुधारक आहेत, जे वेद उपनिषद ऋषी मुनी साधू संत यांनी मांडलेला विचार आहे आणि तो विचार आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे. तो विचार असा आहे, सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडितः, अर्धेन कुरुते कार्यम सर्वनाशो हि दुस्सह. शास्त्रकार सांगतात की सर्वनाशे समुत्पन्ने, अशी जर परिस्थिती निर्माण झाली समाजामध्ये की सगळाच नाश होणार आहे, म्हणजे आरक्षण नव्हतंच, मग आरक्षण पाहिजे तर मग निम्म अर्ध मिळालं आहे आणि दुसऱ्या मागण्या चालू आहेत, म्हणजे अर्ध आपल्याला मिळालं आहे, तर सर्वनाशच होणार आहे. त्याच्यापेक्षा जर अर्ध मिळालं असेल तर सुभाषितकार सांगतात सर्वनाशे समुत्पन्ने सती, सर्वनाश होणार आहे, मिळणारच नाही काही. असा जर प्रश्न निर्माण झाला तर काय करावं शहाण्या माणसाने, पंडिताने, तर तडजोडीचा मार्ग स्वीकारावा, तडजोड. आणि मग तडजोडीचा मार्ग स्वीकारून त्यांनी सांगितलं आहे अर्धम त्यजति पंडितः. पंडित लोक काय करतात, सगळाच नाश होणार आहे ना, त्यापेक्षा अर्ध मिळतं आहे ना, तर त्या अर्ध्याचा त्याग करायचा आणि अर्धेन कुरुते कार्यम, अर्ध जे मिळालं आहे त्याच्यावर आपलं कार्य सुरू करतात आणि जे अर्ध राहिलं आहे त्याच्याविषयी ते आग्रही असतात. हा मुद्दा आजच्या व्हिडिओचा महत्त्वाचा आहे. सर्वनाशे समुत्पन्ने अर्धम त्यजति पंडितः आणि अर्धेन कुरुते कार्यम सर्वनाशो दुस्सह. कारण सगळा नाश होणं सगळ्यात दुःखकारक असतो, म्हणून शहाणे लोक अर्ध्याचा स्वीकार करतात आणि त्याच्यावर आपलं काम चालू करतात आणि अर्ध्याची मागणी करत राहणं, अर्ध्याच्या हक्कासाठी लढणं हा भाग चालूच आहे, तो आजही चालू आहे. त्या संबंधी सरकार पण सकारात्मक आत्तापर्यंत दाखवलेला आहे, आम्ही ते देणार नाही असं कुठे अजून उद्गार त्यांचे आलेले नाहीत. तेव्हा हा एक मुद्दा झाला. आणि जर का आपण तसं नाही केलं, अर्ध दिलं आहे ते स्वीकारलं नाही, त्यांच्या तडजोडी किंवा आपण तडजोडीच्या मार्गाने जर गेलो नाही, हा याला धमक्या देतो, तो त्याला धमक्या देतो
आणि या सगळ्या जर गोष्टी लांबत जर गेल्या तर काय होणार आहे, याच्यासाठी 2 पुरावे महत्त्वाचे आहेत. आणि ते म्हणजे सर्वनाशाला कारण काय होऊ शकतं जर आपण तडजोडीच्या मार्गाने गेलो नाही तर. महाभारत कशाने घडलं? महाभारत हा असाच प्रकार होता की त्यांचं तर हक्काचं होतं ना अर्धराज्य पांडवांचं, पण द्यायलाच तयार नाहीत. तेव्हा भगवान गोपालकृष्णाने तडजोडीचे 3-4 प्रस्ताव त्यांच्यापुढे मांडले. वेळोवेळा 4 वेळा त्यांनी तडजोडीचे मिटिंगा घेतल्या, तरी पण दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर बसताना माती पण देणार नाही. अशी जेव्हा टोकाची भाषा येते ना, तेव्हा मग हे बाकीचे पर्याय संपतात. तड जोड आणि साम दाम दंड हे तिन्ही मार्ग संपल्यावर मग भेद म्हणजे मग मारामारी, मग महायुद्ध झालं ना, महाभारत झालं. भगवान गोपालकृष्ण शेवटच्या मिटिंगेमध्ये जेव्हा दुर्योधनाने सांगितलं तुम्हाला सुईच्या टोकावरची माती मिळणार नाही, भगवान म्हणले 5 गावं तरी दे, जाऊ द्या अर्ध राज्य. तर म्हणलं नाही. म्हणलं मग चला या आता पटांगणामध्ये कुरुक्षेत्रावर या, तिथे भेटू. आणि युद्ध जाहीर झालं. परिणाम काय झाला? जो व्हायचा तोच झाला. युद्ध कोणतंही चांगलं नसतं, त्याच्यात चांगली चांगली माणसंसुद्धा मरतात. द्रोणाचार्य काय, भीष्माचार्य काय, आणखी यांचा कशाही संबंध नसतानासुद्धा युद्धच ते एवढा महाभयानक महाभारतच त्याला म्हणतात. तेव्हा हे महाभारत जे युद्ध झालं ना, हे केवळ आणि केवळ तडजोड न स्वीकारल्यामुळे. नंबर 1, कारण तडजोड आणि त्यांनी त्या स्वीकारलं नाही, सपशेल नाकारलं त्यांनी. ही महाभारताची कथा आहे, इतिहास आहे हा. तुम्हाला पुनर्इतिहास जर घडवायचा असेल तर मग हे करू नका असं मला म्हणायचं आहे. रामायणात काय झालं? तोच प्रकार झाला. सीतेचं अपहरण झालं आणि सीतेला सोडून दे रावणाला 2-4 वेळा मंदोदरीने सांगितलं त्याच्या बायकोने रावणाला की हे करणं चांगलं नाही आहे. सीतेला चोळले बांगडे करून रामाच्या हवाली परत करा साभार. त्याने ऐकलं नाही. बिभीषणाने सांगितलं भावाने, त्याचं ऐकलं नाही. त्याला तर गावाच्या बाहेर हाकलून दिलं, ऐकलं नाही. नंतर मग अंगद शिष्टाई, मुद्दाम अंगदाला तिथे पाठवलं आणि तिथे शिष्टाई केली त्याने जाऊन लंकेमध्ये रावणाशी. नंतर हनुमंताने पण शिष्टाई केली. 4 शिष्टाया होऊनसुद्धा रावणाने ऐकलं नाही. परिणाम काय झाला? परिणाम जो व्हायचा तोच झाला. सगळा नाश झाला त्या रावणाच्या कुळाचा. युद्ध झालं. म्हणजे हे रामायण, हे महाभारत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. आणि आत्ताचं उदाहरण जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आत्ता श्रीलंकेचं काय झालं? वर्ष 6 महिन्यापूर्वीची गोष्ट असेल ही. तेव्हा त्या श्रीलंकेमध्ये अराजकता माजली, लोकांचा उद्रेक झाला आणि राजपक्षे आणि हे राष्ट्रपती अमुकने हे सगळे पळून गेले त्या श्रीलंकेतून आणि लोकांनी सगळं राज्य ताब्यात घेतलं. सामान्य लोकांचा आक्रोश फार वाईट असतो. हे राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्या टोकाला जाऊ नका. कारण हे उदाहरण त्यासाठी मी सांगतो आहे. आणि मग त्यांना काही दिवस तिकडे राहून ते वातावरण स्थिर होता आताशी कुठं ते स्थिर वातावरण होत. अगदी त्या राष्ट्रपतीच्या निवासात सगळं समाज घुसला. त्याच्या स्विमिंग पूल जे होते, पोहण्याच्या पुलात काय हे करे, त्यांचे स्वयंपाक काय खाल्ले, त्यांच्या गादीवर झोपले, काय सगळं हुसकूनच लावले, पळूनच गेले ते जीव बचाव करून. हे जे चालले होते त्यांनी की सतत नाकारायचे. त्यांना फार भिकेला लागायची पाळी जेव्हा आली तेव्हा समाज उद्रेक झाला. आणि समाजाचा उद्रेक चांगला नसतो, हे राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि राजकारणी त्या टोकावर जातील असं आंदोलकांनी पण करायला नाही पाहिजे. त्यासाठी हा श्लोक आहे. हा श्लोक पुन्हा एकदा ऐकवतो. सर्वनाशे समुत्पन्ने आर्धम त्यजति पंडितः. पंडित हा जो शब्द आहे तो आहे ज्ञानी या अर्थाने. भगवद्गीतेतही अनेक ठिकाणी हा पंडित शब्द आलेला आहे की अशोचा नन्वशोचस्त्वं प्रज्ञा वादांश भाषसे गतासूंश्च नानुशोचंती पंडिताः. भगवान म्हणतात अर्जुना की पंडित लोक असतात ना, ते असे सामंजस्यपूर्व वागत असतात. तेव्हा दोन्ही बाजूने पांडित्य वापरून आणि या समाजाचं जे विघटन आहे, असंतोष आहे आणि तो वाढत चाललेला आहे. आणि आता निवडणूक जर डोळ्यासमोर आहे ना, त्यावेळी हा जास्त परिणाम जाणवणार आहे. अगदी अनेक वर्षानुवर्ष चाललेले जे घराणे आहेत, राजघराणे, मग ते घराणे उभे घराणे फुटले हो. 2-2, 3-3 पक्ष झाले त्यांच्यात. आणि
ह्या ज्या सगळ्या गोष्टी चालल्यात रोज जे आपण ऐकतो ना, अति भयानक आहे. तेव्हा समाजाचं हित लक्षात घेऊन या दोन्ही पक्षाने सामोपचाराने हा विषय पुढं नेला पाहिजे आणि हा विषय कुठेतरी थांबवला पाहिजे. तेव्हा हे सगळे उदाहरणं घ्या, तेव्हा नाही तर मग अराजकता होईल, समाजाचा विद्रोह होण्याची शक्यता आहे. आणि मग ज्या श्रीलंकेत घडलं आत्ताचं उदाहरण किंवा अनेक म्यानमार असेल, आणखी अनेक गोष्टी घडत आहेत, तर आपला भारत सुसंस्कृत आहे असं छाती बडवून आपण सांगतो आहे. आपला भारत सगळ्या जगाचा गुरु आहे. आपल्या भारतामध्ये अद्वैत तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. हां, आणि आपला सगळ्यांचा वैश्विक विचार आहे, वसुधैव कुटुंबकतेचा विचार आहे आणि आपल्यामध्ये एकात्मता आहे, समाजसुधारक आपल्या देशात झालेले आहेत. ह्या सगळे वारसे जर आपण सांगत असू तर आपलं शहाणपण जागं करणं ही काळाची गरज आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.